हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आली. कुठली तर दुधी भोपळ्याचे धपाटे किंवा पराठे. तर सुरू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, लाईक करा आणि व्हिडिओ एंड टाक जरूर बघा. चला तर आपण सुरुवात करूया. मी इथं बेसिक मसाले घेतलेले, जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक आलाचं तुकडं आणि 4-5 मिरच्या. आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. वाटून झाल्यानंतर आपला जो भोपळा आहे तो आपण खिसून घेणार आहोत. भोपळा खिसून झाल्यावर लगेचच त्यात पीठ टाकायचं, नाहीतर भोपळा हा काळा पडतो. तुम्ही बघू शकता आता आपला भोपळा खिसून झालेला आहे. आता मी त्यात पीठ टाकणार आहे. प्रथम मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, नंतर त्यात थोडं बेसन पीठ आणि ज्वारीचे पीठ पण टाकणार आहे, जेणेकरून आपल्या भोपळ्याला छान असा स्वाद येईल. सर्व पीठ टाकून झाल्यावर मी त्यात आता स्वादानुसार मीठ, आपण जे वाटण बारीक केलेलं होतं ते वाटण आणि थोडी मिरची पावडर आणि थोडी हळद पण मी त्यात ॲड करणार आहे. सर्व ॲड करून झाल्यावर आपण ते छान प्रकारे आता मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला हा सगळीकडे लागेल. कणिक मळताना आपल्याला जास्त पाणी लागत नाही. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचे, कारण की आपली कणिक ही पातळ होणार नाही, म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचे. आणि भोपळा हा पाणी सोडतो. मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याने छान असा कणकेसारखा गोळा मळून घेतलेला आहे. बघू शकता जशी आपण कणिक मळतो तशा प्रकारे मी आपला छान पराठ्याचा गोळा मळून घेतलेला आहे. पण त्याला थोडं रेस्ट करायला ठेवणार आहोत. थोड्या वेळाने मी गॅस चालू केला, त्यावर तवा ठेवलेला आहे आणि आपण आता आपले पराठे लाटून घेणार आहोत. मी छोटासा गोळा घेतलेला आहे, त्याला हातावर छान प्रकारे मळून घेतलेला आहे. आता मी त्याचा पराठा लाटणार आहे. आपण जशी चपाती लाटतो तशा प्रकारे लाटून घ्यायचंय. पहिला पराठा आपला शेकल तोवर आपण दुसरा लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल. आता आपला पराठा एकाकडून शेकून झालेला आहे. आता आपण त्याला उलटून घेणार आहोत. आपला पराठा हा एकाकडून शेकून झालेला आहे. आता आपण त्यावर थोडं तेल लावणार आहे. तुम्ही तूप पण लावू शकता आणि ते तेल सगळीकडे पसरून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पराठ्यावर आपलं तेल लागेल. आता दुसऱ्या साईडने पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि सगळीकडे फैलून घेणार आहोत. हे पराठे आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता, नाहीतर तुम्ही सॉससोबत सुद्धा पराठे खाऊ शकता. पराठे हे कैरीच्या आचारासोबत पण छान लागतात. आपला पराठा हा पहिला शेकून झालेला आहे. आता मी तो दुसरा तुम्हाला दाखवते. त्याला आपण आता उलटून घेणार आहोत. त्याला पण आता आपण तेल सगळीकडे लावून घेणार आहोत. तेल लावायचं, जेणेकरून आपल्या पराठ्याला सगळीकडे तेल लागेल आणि त्याचा स्वाद पण छान येतो.
आता आपण त्याला उलटून दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेणार आहोत छान प्रकारे. सगळीकडे पसरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता आपला पराठा हा एका साईडने छान प्रकारे खरपूस भाजून झालेला आहे. आता आपण त्याला दुसऱ्या साईडने पण भाजून घेणार आहोत. आता आपला पराठा हा रेडी झालेला आहे आणि छान प्रकारे खरपूस भाजून पण झालेला आहे. आता मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्या मागचं जे कवच होतं ते काढून घेतलेलं आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. थोडं मिक्सरला फिरवल्यानंतर आपण त्यात थोडं पाणी पण घालणार आहोत. आता मी यात पाणी घालणार आहे. आता त्यात थोडं मीठ पण घालायचं स्वादानुसार. सॉरी, मी मीठ टाकताना कॅप्चर करायला विसरले. नाहीतर तुम्ही म्हणसाल की मीठच नाही टाकलं चटणीत, पण मीठ टाकलेलं आहे. सर्वात प्रथम तडका पॅनमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर मी त्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर मी त्यात जिरं टाकलेलं आहे. आपलं जिरं तडतडून झाल्यानंतर मी त्यात लसूण टाकलेला आहे. लसूणचा कलर चेंज झाल्यानंतर मी त्यात कढीपत्ता टाकणार आहे. इथं जरा काळजीपूर्वक, कारण की कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्ता हा तडतडतो आणि तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. कढीपत्ता तडतडून झाल्यानंतर आपण त्यात थोडं हिंग टाकणार आहोत. खोबऱ्याची चटणी करताना हिंगाचा तडका अवश्य द्या, कारण की हिंगाचा स्वाद हा चटणीला छान येतो आणि आपली चटणी ही स्वादिष्ट होते. आता आपला तडका तयार झालेला आहे. आता आपण आपल्या चटणीमध्ये तो तडका टाकणार आहोत आणि त्याला आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झालेली आहे. खोबऱ्याची चटणी ही अतिशय साधी आणि सोपी असते. तुम्ही चटणीला इडलीसोबत, डोशासोबत किंवा पराठ्यासोबत पण खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि लाईक करा. तर आता मी व्हिडिओचं एंड करते. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.